स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांना 50% वाटा आहे आणि 50% वाट्यामधून नगर परिषद चालवण्यासाठी महिला सुद्धा सक्षम आहे। आपण या ठिकाणी बघू शकता विजयाचं चिन्ह दाखवत आहे, म्हणजे विजय झालेल्या या काही महिला आहेत उमेदवार। आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्या कुठल्या पक्षाच्या आहे आणि कुठल्या भाग। ताई नमस्कार। नमस्कार, अभिनंदन तुमचं। धन्यवाद। कोण्या प्रभागातून आहे कोण्या पक्ष? वार्ड क्रमांक 6 मनोरमा येवले, वार्ड क्रमांक 6 आहे। बीजेपी कॅन्डिडेट आहे मी आणि निवडून आलेली आहे। आता तुम्ही निवडून आले, तुमच्या प्रभागासाठी काय विकासाचं विजन काय आहे? आमच्या वॉर्डचा विकास आम्ही करूच, पण इतरही वॉर्डमध्ये जर काही प्रॉब्लेम आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्याचाही विकास करू। ताई तुमचा पण विजय झालाय? हा, माझा पण विजय झाला आहे। प्रभाग नंबर 5 मधून मी ज्योती भीमरावजी घोरकर बोलते आहे आणि बहुमताने मी विजय झालेली आहे। आणि मी वाडीचा, माझ्या प्रभागाचा, मी प्रभागच नाही तर मी संपूर्ण वाडीचा विकास करण्याचं नेहमीसाठी माझं ध्येय राहील। महिला सक्षमीकरणासाठी काय तुमच्यापाशी योजना आहे या वाडी नगर परिषद मध्ये? महिलांसाठी तर अनेक काही योजना आहेत, पण माझा एक विचार आहे की मी वृद्धांकरता त्यांचा कोणीही विचार थोडा सोडून देतात आता त्या याच्यामध्ये, त्याकरता मी काही ना काही नवीन योजना सरांकडून, आपल्या सरकारकडून मागण्याची इच्छा प्रकट व्यक्त करेन। आपल्यासोबत कल्पनाताई सखदेव आहे। कल्पनाताई सखदेव ज्या आहे सुशिक्षित एक नगरसेवक आहे, गेली अनेक वर्षापासून त्या या सदनमध्ये आहे। नक्कीच शिक्षणासंदर्भात त्यांची एक खूप चांगली महत्वाची बाजू असते। ताई तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही दुसऱ्यांदा सुद्धा वाडी नगर परिषदेमध्ये आहात। शिक्षणासंदर्भात तुमचं काय या वाडी नगर परिषदेमध्ये भूमिका राहील? कारण बरेच सांगतो की वाडी नगर परिषद मध्ये अजूनही शिक्षणाच्या संदर्भात नगर परिषदेने कुठलेच पाऊल उचललेलं नाही आहे। आता वाडी नगर परिषदेमध्ये माझं तर असं म्हणणं आहे की एकदम उत्कृष्ट प्रकारची वाडी नगर परिषदेची स्वतःची शाळा असायला पाहिजे आणि त्या शाळेमध्ये गोरगरिबाच्या मुलांना उच्च प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे। यासाठी आम्ही सर्व महिला प्रतिनिधी, पुरुष प्रतिनिधी, भाजपचे जे काही निवडून आले, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे। मुलांचं म्हणजे नुसतं शिक्षणच नाही तर मुलांना संस्कृती सुद्धा शिकवण्याचं काम आम्ही वाडी नगर परिषदेच्या शाळेतून करतो। नक्कीच कल्पनाताई सखदेव जे आहे ट्युशन क्लासेस घेतात आणि शिक्षणाच्या संदर्भात खूप त्यांचं काम चांगलं आहे। WS न्यूज आशा अशी करते की वाडी नगर परिषद मध्ये स्वतःची शिक्षण व्यवस्था चांगली असायला पाहिजे। सरिताताई यादव सुद्धा है, आपका क्या कौन सा प्रभाग है और आपकी बेटी अभी खुलने की है, क्या लगता है आपको? मेरा प्रभाग नंबर 10 है। मेरा नाम है सरिता निकेश यादव और मुझे ऐसा लगता है कि जरूर मैं जीतूंगी। बिल्कुल, लोगों का, मेरे जनताओं का सहयोग मेरे साथ है और मैं जीतने के बाद उनकी उम्मीदों पे खरा उतरूंगी। निश्चित रूप से जिंकल्याच्या नंतर जे आहे त्यांच्या ज्या आशा अपेक्षा असतात त्यांच्यावर मी खरी उतरणार असं सरिता यादव यांनी सांगितलं आहे। पण एकंदरीतच तुम्ही ही गर्दी दाखवा, ही बघू शकता, उत्साह बघू शकता। संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहे, उमेदवार आहे, या ठिकाणी आलेले आहे आणि आतापर्यंत जे आहे 7 प्रभागांचा निकाल लागलेला आहे आणि आणखी जवळपास 6 प्रभागाचा निकाल लागण्याचा आहे। पण भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहे नरेश भाऊ चरडे ते आघाडीवर आहे। या ठिकाणी सुरुवातीपासूनच त्यांची आघाडी कायम आहे आणि नगरसेवक सुद्धा त्यांचे वरिष्ठ निवडून आलेले आहेत। तर आता आणखी 6 प्रभागाचा काय निकाल येतो तो सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत। पण तोपर्यंत तुम्ही नक्कीच WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कुठेच जाऊ नका। वाडी नगर परिषदेचा संपूर्ण निकाल जो आहे या WS न्यूजवर तुम्हाला बघायला मिळेल। बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।